रामकृष्ण हरी मंडळींनो, आपण गणपतीला नेहमी वक्रतुंड म्हणतो, म्हणजे ज्याची सोंड वाकडी आहे असा. पण ज्ञानेश्वरीत माऊली गणपतीच्या सोंडेचे वर्णन करताना एक वेगळाच शब्द वापरतात. ते सोंडेला वक्र म्हणजे वाकडी न म्हणता सरळ म्हणतात. हे ऐकून नवल वाटलं ना? कारण गणपतीची सोंड आणि सरळ यामागे काय रहस्य आहे आणि या सोंडेचा आपल्या आनंदाशी, परमानंदाशी काय संबंध आहे, हेच आज आपण आजच्या 14व्या ओवीच्या चिंतनात पाहणार आहोत. माऊली ओवीत म्हणतात, देखा विवेक तव सुविमळू, तोची शुंडा दंडू सरळू, जेत परमानंदू केवळू महासुखाचा. येथे गणपतीची सोंड म्हणजे विवेक आहे. आता विवेक म्हणजे काय? तर सारासार विचार. सत्य काय, असत्य काय, आत्मा काय, देह काय, हे ओळखण्याची बुद्धी म्हणजे विवेक. जशी हत्तीची सोंड अत्यंत संवेदनशील असते, ती बारीक सुई सुद्धा उचलते आणि मोठे लाकूड सुद्धा उचलते, तसेच साधकाचा विवेक हा सूक्ष्म असावा लागतो. आता सर्वात महत्वाचा भाग, माऊलींनी सोंडेला सरळ का म्हटले आणि तिथेच महासुख काय आहे, त्या ठिकाणीच महासुख का आहे, परमानंद का आहे, याचं उत्तर आपण बघणार आहोत. तर पहा, तत्वज्ञानात 2 मार्ग आहेत. एक मार्ग आहे सांख्य मार्ग आणि दुसरा आहे वेदांत मार्ग. आता सांख्य मार्ग काय म्हणतो, तर यात साधक मानतो की मी वेगळा आहे आणि हे जग म्हणजे ही प्रकृती जी आहे ती वेगळी आहे. तो जगाकडे उदासीन होऊन पाहतो. जसा आपण अनोळखी माणसाकडे पाहतो, तसा यामुळे दुःख तर संपते, पण प्रेम किंवा आनंद मिळत नाही. आता या ठिकाणी उदाहरण द्यायचं झालं तर बघा, तुम्ही रस्त्याने जात असाल आणि एक अनोळखी व्यक्ती तुमच्या समोरून येत असेल, तुम्ही त्याच्याकडे बघता, पण तुम्हाला त्याविषयी आनंद वाटत नाही. दुःख तर होत नाही, ती गोष्ट वेगळी, पण तुम्हाला त्या व्यक्तीविषयी ना आनंद वाटतो, ना प्रेम वाटते, ना दुःख वाटते. ठीक आहे, आणि नाही तुम्हाला जे आहे दुःख त्या ठिकाणी होते. तर उदासीनता म्हणजे काय? उदासीनता म्हणजे आनंद नव्हे, हे लक्षात ठेवा. आता दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे वेदांत मार्ग, ज्याला ज्ञानेश्वरीचा मार्ग सुद्धा आपण म्हणू. येथे साधक काय मानतो की सगळे काही माझेच रूप आहे, सर्व ब्रह्म आहे, आणि जेव्हा द्वैत संपते तेव्हा वाकडेपणा संपतो. आता द्वैत म्हणजे काय? की हा वेगळा, तो वेगळा, हे वेगळे, हा जो भाव आहे त्याला द्वैत भाव म्हणतात. जेव्हा मला कळते की सर्व काही मीच आहे, तेव्हा तिथे विरोधाला जागा उरत नाही. ही जी समरस अवस्था आहे, जिथे द्वैत नाही, गाठ नाही, वाकडेपणा नाही, ती म्हणजे सरळ सोड. आता बघा, जर 4 कामं आहेत, ती 4 कामं जी आहे ती त्या ठिकाणी एकाच व्यक्तीला करायची, तेव्हा तो व्यक्ती भेदभाव करत बसत नाही, कारण त्याला माहिती आहे ही 4ही कामं माझीच आहे, मलाच करावी लागणार आहे. तर तो 4ही कामं करतो, त्या ठिकाणी कसलाही प्रकारचा भेदभाव, चढाओढ नसते. आणि विचार करा, काम आहे, 4 व्यक्ती करतायत, तर त्यांच्यामध्ये चढाओढ सुरू होईल किंवा भेदभाव चालू होईल. तू कमी काम करतोय, मी जास्त करतोय, अशा प्रकारे जे विचार आहे मनामध्ये येतील. तर या ठिकाणी मला सांगायचं फक्त एवढंच आहे, हा जो द्वैत भाव आहे तो निघाला पाहिजे. आणि वेदांत मार्ग जो आहे तेच सांगतं, हा द्वैत भाव काढून टाका, तेव्हाच या ठिकाणी जिथे द्वैत नाही तिथे वाकडेपणा नाही. त्यामुळेच गणपतीची सोंड सरळ सोंड या ठिकाणी माऊलींनी सांगितलेली आहे. यापुढे माऊली म्हणतात, जेव्हा तुमचा विवेक शुद्ध होतो, सुविमळू, विवेक शुद्ध होतो, तेव्हा तुम्हाला कळते की जगात परके असे काहीच नाही. हा अद्वैताचा सरळ भाव आला की तिथे फक्त परमानंद उरतो. उदासीनतेमध्ये कोरडेपणा असू शकत नाही. उदासीनतेमध्ये कोरडेपणा असू शकतो,
पण अद्वैतामध्ये एकपणामध्ये म्हणजे फक्त महासुख आहे. जर उदासीनता जी आहे ज्या ठिकाणी, आता उदासीनता ज्या प्रकारे मी अगोदर सांगितलं की एक अनोळखी व्यक्ती जी आहे ती जी या ठिकाणी तुमच्या शेजारून जाते, तुमच्या समोरून जाते, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी प्रेम, आपुलकी असं काही वाटत नाही, दुःख वाटत नाही. हा झाला कोरडेपणा. त्यामध्ये कोरडेपणा असू शकतो, उदासीनता असू शकते आणि उदासीनतेमध्ये कोरडेपणा हा असू शकतो. आणि पण अद्वैतामध्ये म्हणजे सगळ्या गोष्टी, हे जग, हा देह, प्रकृती, आत्मा, ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या नाहीत. हे सगळे आम्ही आहोत. भगवंत आणि मी वेगळा नाही, भगवंत आणि मी एकच आहोत. हा जो भाव आहे, या भावातच महासुख आहे. म्हणून गणपतीची सोंड म्हणजे असा विवेक जो आपल्याला द्वैताच्या मी तूपणाच्या वाकड्या वळणातून बाहेर काढून अद्वैताच्या सरळ आणि आनंदी मार्गावर घेऊन जातो. तर मंडळींनो, गणपतीची सोंड म्हणजे फक्त अवयव नाही, तर ती एक दृष्टी आहे. जर आपण जगाकडे द्वैताने पाहिले, हा वेगळा तो वेगळा, तर ती सोंड वक्र म्हणजे वाकडी आहे. आणि जर आपण जगाकडे अद्वैताने म्हणजे प्रेमभावाने, आत्मभावाने पाहिले, तर ती सोंड सरळ आहे. आणि तिथेच खरा आनंद जो आहे या ठिकाणी आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचा विवेक सरळ आहे का? आपण जगाकडे प्रेमाने पाहतो की भेदभावाने? आजच्या या चिंतनावर तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा.